तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। भारत पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय सैन्य दलाने केलेल्या कामाचं कौतुक करण्यासाठी राज्यभरामध्ये तिरंगा रॅली आहे ती काढण्यात येते। आज कोल्हापूरमध्ये देखील या तिरंगा रॅलीला सुरुवात झालेली आहे। दसरा चौकातून या सगळ्या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली आहे, ज्यामध्ये राज्यसभेचे भाजपचे खासदार धनंजय महाडिक देखील सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकतो हातात तिरंगा ध्वज घेऊन हे सगळे या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आहेत। साहेब, काय सांगाल? कोल्हापूरकर सैनिकांसाठी रस्त्यावर दिसतात। भारतीय सैन्याने जे शौर्य गाजवलेलं आहे, 2 दिवसामध्ये पाकिस्तानला नामोहरम करून त्यांना गुडघे टेकायला लावले, सगळ्या बाजूने त्यांची घेरावबंदी केली। त्यांनी पाठवलेले काही चायनीज बनावटीचे काही टर्कीज बनावटीचे ड्रोन पाठवले ते सगळे नेस्तनाबूत केले आणि पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं। यासाठी भारतीय सैन्य हे कौतुकास पात्र आहे। संबंध देशभरामध्ये भारतीय सैन्याचं अभिनंदन केलं जातंय, कौतुक केलं जातंय। त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज कोल्हापूरमध्ये आम्ही भव्य अशी तिरंगा रॅली काढलेली आहे, ज्याच्यामध्ये आबालवृद्ध सहभागी झालेले आहेत। इतिहासात पहिल्यांदाच आपण बघितलं की इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई जी आहे ती पाकिस्तानमध्ये झाली आणि 2 दिवसात पाकिस्तानला गुडघे टेकायला लागले। प्रधानमंत्री आदरणीय मोदीजींनी सांगितलेलं आहे की हा ये नया भारत आहे, इथं आता आम्ही सहन करून घेणार नाही। ज्या पद्धतीनं पहलगाममध्ये निष्पाप अशा आपल्या जवानांचा निष्पाप अशा पर्यटकांचा बळी घेण्याचं काम अतिरेक्यांनी केलं, त्याचा बदला घेण्याचं काम 15 दिवसामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून 100हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा करण्याचं काम भारतीय सैन्याने केलं। प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन झालं। ऑपरेशन सिंदूर या नावानं आमच्या भगिनींचं जे कुंकू उजाडण्याचं काम केलेलं होतं, त्याचा बदला घेण्याचं काम आपल्या भारतीय सैन्याने केलेलं आहे। नया भारत आहे, हे अभी सहेगा नहीं अभी घुस के मारेगा, हे जे स्लोगन आहे ते आता इथून पुढे भविष्यामध्ये भारतामध्ये अवलंबलं जाणार आहे। खरं तर भाजपच्या पुढाकारातून ही सगळी तिरंगा रॅली आता देशभरामध्ये होते, त्याला उत्तर देण्यासाठी कुठेतरी आता काँग्रेस जय हिंद रॅली काढणार असल्याचं सांगितलं जातं। त्याची तयारी हे पहा, इतिहासात पहिल्यांदा अशा पद्धतीनं अतिरेक्यांचा खात्मा करण्याचं काम या सरकारनं या सैन्य दलाने केलेलं आहे। काँग्रेसच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे, काँग्रेसनं सत्ता केली त्यावेळी ज्यावेळी अशा अतिरेकी हल्ले झाले त्यावेळी कॅन्डल मार्च काढण्याच्या पलीकडं त्यांनी काही केलेलं नव्हतं। परंतु आज एवढा मोठा हल्ला परतवून लावून एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिरेक्यांचा नष्ट करण्याचं काम आपल्या सरकारनं केलं, कुठेतरी त्यांना त्रास व्हायला लागलेला आहे, कारण संबंध देश एकवटलेला आहे। आणि म्हणून आता काँग्रेसची आता ही वाद विजा लागलेली आहे, कुठेतरी ती तेवट ठेवण्याच्या दृष्टिकोनातून ते आता ही जय हिंद रॅली काढायला लागलेले आहेत। मला वाटतंय संबंध देश हा प्रधानमंत्री मोदींच्या या केलेल्या कारवाईच्या सोबत आहे, सैन्य दलाच्या सोबत आहे आणि सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी हे सगळे लोक एकत्रित आलेले आहेत। सगळ्या एकूणच कारवाईच्या संदर्भात विशेष अधिवेशनाची मागणी काँग्रेसकडून होते। त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केली त्यावरून संशय देखील आता एकूणच ऑपरेशन सिंदूरवर हे विरोधक हे पहा, विशेष अधिवेशनाची मागणी काँग्रेसने केलेली होती, परंतु अशा पद्धतीनं त्याची जर सभागृहामध्ये चर्चा झाली, ओहापोह झाला, प्रश्नांची उत्तरं देत गेली तर आपल्या सिक्युरिटीला कुठेतरी धोका होऊ शकतो। आपण काही गोष्टी या म्हणजे जग जाहीर न करता कराव्या लागतात। तुम्ही ऑपरेशन सिंदूर बाबतीत तुमच्या पाहिलं असेल तुम्ही की त्या दिवशी संबंध देशभरामध्ये मॉक ड्रिल किंवा ट्रायल घेतले जातील म्हणून सांगितलं आणि रात्रीच तो हल्ला केला। हे सगळं गुप्त ठेवावं लागत असतं आणि अशा पद्धतीने हल्ला करावा लागतो। जर सभागृहात चर्चा झाली तर या सगळ्या गोष्टी उघड होतील आणि मग त्याच्यामध्ये सिक्रेसी राहणार नाही। म्हणून अधिवेशन घेऊ नये अशा पद्धतीची भूमिका आमच्या सरकारची आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत आता बोलणं योग्य नाही, एका मोठ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांची भूमिका रोज बदलत असते, त्यामुळे त्यांच्यावर आज बोलणं काही योग्य मला वाटत नाही। साहेब, तर पाहिलं आपण कशा पद्धतीनं कोल्हापूरमध्ये आज या सगळ्या तिरंगा रॅलीला सुरुवात आहे ती झालेली आहे, ज्यामध्ये राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक देखील सहभागी झालेले आहेत आणि एकूणच आपण बघतोय या सगळ्या तिरंगा रॅलीमध्ये हजारो कोल्हापूरकर देखील सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळं एक निमित्तानं कोल्हापूरकरांनी देखील देशप्रेम आहे ते दाखवून दिल्याचं या निमित्तानं बघायला मिळतं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचा भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।